आज उद्या आपली शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांची जयंती 23 जानेवारी आणि आपल्याला खरोखर म्हणजे एक पर्वणी असते 23 जानेवारी. साहेबांचा जन्म 23 जानेवारी जो झाला आणि आपण उद्या ती साजरी करतो आहे आणि त्या अनुषंगानं आज शिवसेना प्रमुखांच्या बरोबर जवळजवळ 27 वर्ष त्यांची सेवा करणारे चंपासिंग थापा, चंपाभाऊ थापा हे आपल्याबरोबर आहेत. बाळासाहेब भवनमध्ये आले आणि त्यांनी कशा प्रकारे शिवसेना प्रमुखांना जवळून बघितलं. आपल्याला जास्त सहवास लाभत नव्हता शिवसेना प्रमुखांचा, खूप मोठं व्यक्तिमत्व असल्यामुळं, परंतु थापांनी खूप जवळून अशी सेवा केलेली आहे त्यांची आणि त्यांचे अनुभव आपण त्यांना थोडक्यात या उद्याच्या जयंतीनिमित्तानं विचारूया. त्यांनी आम्हाला ते कथन केलं तर बरं होईल, सर्वांना ते समजेल त्यांनी कशा प्रकारची सेवा केली. तर थापा सांगा कशा प्रकारे शिवसेना प्रमुखांची आपण सेवा केली आणि कसा सहवास त्यांचा लाभला. जय महाराष्ट्र. मी साहेबांच्या बरोबर 27 वर्ष राहिलो, म्हणजे 1985 सालाला आलो होतो आणि साहेबांकडे आल्यानंतर मी साहेबांबरोबरच असायचं. जेव्हा 95ला 95ला मासाहेब गेल्यानंतर तर मी आणखीन साहेबांबरोबर 24 तास राहिलो आणि मी कुठे गावाला जाताना पण लवकर या म्हणून सांगायचं, बोलवायचं. आणि एक आठवड्यासाठी नेपाळला जाऊन आलो होतो मी. तेव्हा साहेबांबरोबर चिक्कर राहिलो आणि साहेबांचं गोष्टी म्हणजे काही गोष्टी पण साहेबांचं टाईम असायचा. बरोबर. कुठला तरी एक टाईम आपल्याला जेवायचा टाईम असतो किंवा नाश्त्याचा टाईम असतो किंवा बाहेर जायचा टाईम असतो. मी बरोबर साहेबांबरोबर राहिल्यामुळे मला पण तसंच शिकायला अनुभव मिळाले मला पण. आणि राहत म्हणजे साहेबांचं फक्त साहेबांचा कडक स्वभाव होता आणि सगळे लोक त्याला घाबरत होते, सगळे लोक पण घाबरत होते. पण फक्त 1 मिनिटासाठी आमच्याशी माझ्याशी रागवायचं, पण सगळं चांगला एकदम. साहेबांचं नंतर परत बोलायचं की थापा मी काय बोलला, मी चुकीचं बोलला का, रागवलास का तू, म्हणून आता परत आम्हाला शिकवायचं, साहेबांनी सांगायचं. तसं चिकट गोष्टी होता. आणि काय आकडा तिकडे सामान ठेवला तरी पण सरळ ठेवायचं साहेबांनी. साहेबांना सगळं शिस्त आवडायचं तसं होता. आणि बोलता बोलताना 27 वर्षापेक्षा मी साहेबांबरोबर बसलो आणि त्याच्यानंतर पण 12 वर्ष त्याच्यानंतर पण मातोश्रीला होतो. आणि उद्याचा जयंती दिवस आहे साहेबांचा 23 जानेवारीला. आम्ही पहिलेपासून तर 27 वर्ष म्हणजे 1985 पासून मी साहेबांचा वाढदिवस कसा होता म्हणून जवळ बघितलं होतं. आणि त्याबरोबर तुम्हाला मासाहेबांचा पण सहवास लाभला असेल. हो मासाहेबांचं पण चित्र खूप प्रेमळ स्वभाव होता सगळ्यांच्या दृष्टीने. हो मासाहेबांनीच मला सगळं शिकवलेलं आहे. मासाहेबांनी पण शिकवलं. मासाहेबांकडून पण मला शिकायला चिकट चांगला भेटले, चांगली संधी मिळाली. आणि जेव्हा साहेब बाहेर गेले की साहेब बोलायचे की मी उद्या असेल नसेल. जेव्हा राजसाहेबांचं आणि उद्धव साहेबांचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर ते आता माझं मुलां वगैरेचं लग्न झालं, आता नातवांचं मी बघीन की नाही आणि मी नंतर ते दिसेल की नाही माहीत नाही, तरी पण तूच सांभाळायचं म्हणून मला साहेबांनी सांगितलं होतं. आणि मला सूप बनवायला आणि किंवा दाल चावल बनवायला, सगळं बाहेर जाताना पण मी असं करायचं. आणि घरी होता एक माणूस ठेवला होता आमचं बिहारच्या माणसं साहेबांबरोबर का जेवणासाठी. तरी पण अगोदर मी केस केलं बिगर आतमध्ये न्यायचं नाही साहेबांकडे, असं गोष्टी होतो. आणि साहेब जेव्हा दौऱ्यावर जायचे तेव्हा त्यांच्याबरोबर कोण असायचं जास्त? तुम्ही तर असायचे आम्हाला. मी तर असायच. माझ्याबरोबर होता की आमचा रवी मात्रे म्हणून होता आणि बिनोद म्हणून होता. आमच्या टीममध्ये शिवसैनिकमध्ये 4-5 लोक एक गाडीमध्ये आमचे लोक होता. तर पण राजे होते. तर पण साहेबांचं जवळ एकदमच जेवणापासून सकाळी उठल्यापासून रात्री झोपल्यापर्यंत आम्ही नेहमी बघतच असायचो. कारण थापा जवळ आहे म्हणजे साहेब आहेत कुठेतरी इथे. म्हणजे थापा असेल तर साहेबांची सगळी व्यवस्था थापा बघत असायचे आणि खरोखरच आम्हाला तो सार्थ अभिमान वाटायचा. कारण खूप जवळून असे तुम्ही त्यांचा सहवास लाभलेला आहे शिवसेना प्रमुखांचा. आणि खरोखर आज तुम्ही आता उद्या जयंती आपली 23 जानेवारीला साहेबांची, आणि खरोखर आज एक चांगला योग आला तुमच्याबरोबर बोलायचा. आणि सर्व शिवसैनिकांच्या वतीनं मी तुम्हाला सुद्धा धन्यवाद देईन आणि एक चांगलं काम तुम्ही
आमचं म्हणजे आम्हा शिवसेनेचं दैवत, शिवसेना प्रमुख म्हणजे आमचं दैवत आणि त्यांना तुमची चांगली सेवा केली त्याबद्दल सर्व शिवसैनिकांच्या वतीनं मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराज.